हिंदीमध्ये अनुवादित आहे. विजय संगीत गीत क्रमांक 80 ते आपण गाणार आहोत. प्रभु महान विचारू कार्य तेरे, कितने अद्भुत जो तूने बनाए. विजय संगीत गीत क्रमांक 280 आपण मंडळीच्या चालीवर गाऊया. प्रभु महान विचारू कार्य तेरे, कितने अद्भुत जो तूने बनाए. देखो तारे, सुनो गर्जन भयंकर, सामर्थ्य सारे भूमंडल पर. प्रशंसा हो प्रभु यीशु को, कितना महान, कितना महान. प्रशंसा हो प्रभु यीशु को, कितना के बीच में तराई मध्य में विचरू. मधुर संगीत मैं चिड़ियों का सुनूं. पहाड़ विशाल से जब मैं नीचे देखूं, झरने बहते लगती शीतल वायु. प्रशंसा हो प्रभु यीशु को, कितना महान, कितना महान. प्रशंसा हो प्रभु यीशु को, कितना महान. सोचता हूँ कि पिता अपना पुत्र मरने भेजा है, वर्णन से अपार. कि क्रूस पर उसने मेरे पाप सब लेकर रक्त बहा, या कि मेरा प्रशंसा हो प्रभु यीशु को, कितना महान, कितना महान. प्रशंसा हो प्रभु यीशु को, कितना महान. शब्द तुरी का होगा, मुझे लेगा जहाँ आनंद महान. मैं झुकूंगा साता कर भक्ति दीनता, और गाऊंगा प्रभु
महान प्रशंसा हो प्रभु यीशु को कितना महान कितना महान प्रशंसा हो प्रभु यीशु को कितना महान कितना महान। प्रियजन हो, आम्ही स्तोत्र 141 आतापर्यंत मनन केलेलं आहे, परंतु येथून पुढे आपण प्रतिदिवशी एका वेगवेगळ्या विषयाला घेऊन मनन करणार आहोत. आणि जसं हे गीत आपण गायलं की आमचा प्रभू महान आहे, ही संपूर्ण सृष्टी त्याच्या महानतेला दर्शवते. तेच महानपण आज आपण पुन्हा एक वार गौरवूया. आज सकाळचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब यांच्याकडून आहे. आजच्या दिवसाच्या सुरुवातीसाठी व आजच्या दिवसासाठी मी आमच्यामध्ये उपस्थित असलेले श्री मनोज पवार सर आहेत. मनोज पवार सर यांची मी आपणाला ओळख करून देतो. मनोज पवार सर हे आपल्याच एस ए चर्चमध्ये पाळकीय सेवेत आहेत, परंतु पाळकीय सेवा करता करता वसतिगृहाच्या सेवेसाठी प्रभूने त्यांना पाचारित केलं आणि प्रभूच्या या सेवेमध्ये वसतिगृहाला सांभाळत पाळकीय सेवेसाठी जेव्हा संधी मिळते त्यावेळेला ते सेवा करत असतात. तर मी मनोज पवार सरांना विनंती करेन, कृपा करून 2 मिनिटं आपण पुढे या. सुरुवातीची प्रार्थना तुम्ही करा आणि सरांची प्रार्थना झाली की त्यानंतर मग आपण आजचं जे सकाळचं पवित्र वचन मनन चिंतन आहे ते आपण ऐकणार आहोत. प्रार्थना करू. धन्यवाद परमेश्वरा, मनापासून तुझे आभार उपकार मानतो, तुझी स्तुती प्रशंसा गौरव महिमा करतो. पिता परमेश्वरा, आम्हाला रात्रभर सांभाळून पिता परमेश्वरा ही नवीन सकाळ तुम्ही आमच्या आयुष्याला दिलीस. हा नवीन दिवस तुम्ही आम्हा प्रत्येकाला दिलास, त्याबद्दल मनापासून तुझे आभार उपकार मानतो, तुझी स्तुती करतो. विशेष करून प्रार्थना करतो पिता परमेश्वरा, आजचा संपूर्ण दिवस तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तू आम्हा प्रत्येकासाठी पिता परमेश्वरा तू आशीर्वादित कर. तुझी कृपा तुझी दया तू पुरव अशी तुझ्याकडे प्रार्थना करतो. विशेष प्रार्थना करतो जे आजचं येणारं वचन आहे पिता परमेश्वरा, तुझ्या दासाला तू स्पर्श कर, त्याच्या ओठे जिभेला कंठेला तू स्पर्श कर. येणारं वचन पिता परमेश्वरा आम्ही जे इथं आहोत, जे ऐकणारे त्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर अशी त्याकडे प्रार्थना करतो. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून स्वीकार. धन्यवाद सर. ऑनलाईन पाहणारे सर्व प्रियजन व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रियजनांच्या वतीने मी सन्माननीय रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब आपलं स्वागत करतो. विनंती करेन की आपण पुढे येऊन आजच्या पवित्र वचनाची सेवा करावी. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आणि प्रियांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस परमेश्वराने आमच्या आयुष्यासाठी दिलेला आहे आणि या दिवसामध्ये आम्ही त्याचा धन्यवाद करत त्याचं सहाय्य घेत आम्ही आजच्या दिवसाला सुरुवात करूया. आणि मी विशेष करून आभार मानतो एस ए चर्च नंदुरबार आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व चर्चेस, त्यानंतर SM ट्रस्ट आणि त्या अंतर्गत येणारे सर्व त्यांचं कामकाज, या सर्वांमधून विशेष रीतीने मंडळांचं जे सेवा कार्य आहे ते होत आहे. आणि गेल्या दिवसामध्ये मंडळीद्वारे आणि मंडळींच्या पुढाऱ्यांद्वारे जे काही रोज सकाळी घ्यावयाचं मनन आहे ते पवित्र शास्त्रातून काही विशिष्ट अभ्यास म्हणून चिंतन आणि मनन करत असताना आम्ही गेल्या दिवसामध्ये 2 प्रकारे आम्ही हे पाहिलेलं आहे. पहिल्या प्रथम आम्ही येशू ख्रिस्त आणि त्याचे चमत्कार याविषयी जवळजवळ 40 चमत्कार आणि त्याविषयी आम्ही ऐकलं आणि त्यामधून पुष्कळ काही शिक्षण आणि चिंतन आम्हाला करता आलं. त्याचप्रमाणे गेल्या दिवसात स्तोत्र 1 ते 41 यामधून देखील आम्ही बरंच काही शिकलो, चिंतन केलं, मनन केलं आणि अभ्यास देखील केलेला आहे. या सर्वांमधून प्रियांनो, मंडळीची वाढ होत असताना, पंचपुढारी आणि जे नेतेगण आहे त्यांची वाढ होत असताना आम्हाला विशेष हेतू समोर ठेवून ह्या
शास्त्राभ्यासाचं चिंतन मनन आणि अभ्यास केला पाहिजे, तो हा की आम्ही ख्रिस्ताला कसं ओळखतो, ख्रिस्त आमच्यासाठी कोण आहे, आम्ही ख्रिस्ताची घोषणा कशी करतो आणि ख्रिस्त आम्हाला कसा प्रगट झाला, ख्रिस्त आम्हाला कसा समजला, याविषयी आमच्या ज्ञानामध्ये भर पडली पाहिजे. आणि हे ज्ञान स्वर्गीय ज्ञान आहे, कारण ख्रिस्ताची ओळख होणं हे आम्हाला स्वर्गातून त्याचा आत्मा आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय ते कळणार नाही. आणि म्हणून आम्ही या दिवसामध्ये विचार करूया की आम्ही जो ख्रिस्त जाणलेला आहे, जो ख्रिस्त आम्ही गाजविलेला आहे, तो कोण आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे. आणि ते समजून घेत असताना आम्ही जो ऐतिहासिक ख्रिस्ताची घोषणा करतो किंवा आत्म्याच्या जीवनात जिवंत असलेला ख्रिस्त घोषित करतो, हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रियांनो, हा ख्रिस्त कोण आहे हे जर आम्हाला समजलं तर मात्र आम्हाला ख्रिस्ताची घोषणा करता येईल. आणि म्हणून आम्ही यावेळेला पाहूया की गेल्या दिवसांमध्ये आम्ही ज्या शास्त्र भागातून वाचन केला, अभ्यास केला आणि त्यामधून आम्ही अनेक चमत्कार पाहिले. आता यामधून आम्ही चमत्कार बघणार नाही, परंतु त्याचा संदर्भ घेत आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. या चमत्कारांमधून आणि काही दिवसामध्ये आम्ही जे स्तोत्र वाचले त्यामधून हा येशू कोण आहे हे आम्हाला पुष्कळ वेळा स्पष्ट रीतीने समजायला लागलेलं आहे. आणि ते आज पुन्हा एकदा पाहण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामध्ये आम्ही 2-3 वचनं वाचून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि ते वचनं या प्रकारे आहेत. मत्तई ह्याचा 14वा अध्याय आणि 34, 35 आणि 36. मत्तई याचा 14वा अध्याय 34, 35 आणि 36. त्यामध्ये असं म्हटले आहे, नंतर ते पलीकडे जाऊन गनेसरेताच्या भागात गेले आणि तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या अवघ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व दुखनाईतांना त्याच्याकडे आणले आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यास आम्हा स्पर्श करू द्या अशी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके सर्व बरे झाले. आणि या वचनांमधून आम्हाला दिसतं की येशूची सेवा जी त्या प्रांतामध्ये घडत होती ती सेवा अनेक प्रकारची होती. आणि त्या सेवेमध्ये प्रामुख्याने अनेक प्रकारचे रोगी, लुळे, लंगडे, आंधळे, कुष्ठरोगी आणि हे सर्व त्या ठिकाणी येत आणि येशू त्यांना बरं करीत असे. मग हा येशू त्याने गनेसरेताच्या भागातील आपली सेवा तिथं दाखवलेली आहे. मग आम्हाला दिसतं की हा जो गनेसरेताचा भाग आहे तो गालिल समुद्राच्या उत्तर पश्चिमेला भाग आहे. आणि हा 4x2 किलोमीटरचा हा मैदान वजा पठाराचा भाग आहे. आणि या ठिकाणी येशूने आपली सेवा केलेली या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. आणि मग ही सेवा करत असताना आम्हाला चमत्कारामधून पाहायला मिळालं, स्तोत्रांमधून पाहायला मिळालं की येशू कोण आहे. प्रियांनो, आम्ही तो येशू नीट समजून घेणं, त्या येशूला निरंतर आमच्या डोळ्यासमोर ठेवणं हे फार गरजेचं आहे. कारण आता निर्णय प्रकारे येशूचं नाव घेऊन लोक आम्हाला दिसत आहे, अनेक प्रकारच्या सेवा करताना दिसत आहे. परंतु जो येशू शास्त्रात वर्णिलेला आहे तो येशू आहे का हा ह्याची खात्री आम्हाला वचनाद्वारेच झाली पाहिजे. आणि म्हणून
आम्ही अतिशय या बाबतीमध्ये सावध असलं पाहिजे, चाणाक्ष असलं पाहिजे आणि अभ्यासू देखील असलं पाहिजे. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांनी वर्णन केलेला येशू हा खरोखर कसा आहे ते देखील आमच्या लक्षात पाहिजे. येशूचा शिष्य पेत्र याने येशूला कशा प्रकारे पाहिलं, येशूला कशा प्रकारे ओळखलं ते देखील आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. पेत्र आणि याकोब येशू बरोबर एका उंच डोंगरावर गेले. आम्ही वाचतो ते नाही का, मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये हा प्रसंग वाचतो. आणि त्या ठिकाणी येशूचं रूपांतर झालेलं त्यांना दिसलेलं आहे. आणि तो एक नवीन दृष्टांत, नवीन साक्षात्कार त्या ठिकाणी येशूचा या शिष्यांना पाहायला मिळाला. त्यानंतर येशू हा ख्रिस्त आहे, जिवंत देवाचा पुत्र आहे, हे देखील पेत्राला समजलेलं आहे. आणि म्हणून पेत्र जेव्हा तो पांगलेल्या ख्रिस्ती लोकांसाठी पत्र लिहितो त्यावेळेस या ख्रिस्ताचं उच्च प्रतीचं वर्णन, प्रत्यक्ष पाहिलेलं वर्णन, प्रत्यक्ष त्याला भेटलेला प्रभू याचं वर्णन तो करत आहे. पेत्र असं काय वर्णन करत नाही की आम्ही त्या येशूला पाहिलं ज्याने 5 भाकरी आणि 2 मासे 5,000 लोकांना खाऊ घातले, याचं वर्णन पेत्र करत नाही. पेत्र ते वर्णन करत आहे की डोंगरावर जे दृश्य त्याला दिसलं, ख्रिस्ताचं पूर्ण रूपांतर दिसलं, वाणी त्यांच्या कानावर पडली आणि त्यांना समजलं की हा जिवंत देवाचा पुत्र आहे. याच विषयी मी संतुष्ट आहे. आणि पेत्राला ते सांगणं अतिशय गरजेचं वाटलं. पेत्राच्या जीवनामध्ये तो जिवंत ख्रिस्त होता आणि म्हणून त्याने तो गाजवला, लोकांना त्याबद्दल साक्ष दिली, शिक्षण दिलं. प्रियांनो, आम्हाला हे नीट समजून घेतलं पाहिजे की येशू, आम्ही कोणता येशू गाजवत आहोत, येशू हा आम्ही कशाविषयी गाजवत आहोत हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. योहानाने येशूला पाहिलं त्यावेळेस योहान देखील साक्ष देतो की जे आम्ही डोळ्यांनी पाहिले, न्याहाळले, चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी योहान साक्ष देत आहे. प्रियांनो, त्याने इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगितलेल्या नाही. आपल्या पत्रांमध्ये, त्याच्या लिखाणांमध्ये त्यांनी सांगितलं की तो येशू जो आम्ही पाहिला, जो आम्ही निहाळला, जो आम्ही त्याला चाचपलं, तो म्हणजे जीवनाचा शब्द आहे. ते आमच्या लक्षात आलं पाहिजे. जर आम्ही आणखी त्या जीवनाच्या शब्दाविषयी समजून घेतलं नाही तर आम्हाला तो शब्द, त्याची सुवार्ता गाजवता येणार नाही प्रियांनो. आणि हे अतिशय महत्वाचं आहे. पावलाने दिमिश्काच्या वाटेवर पाहिलेला ख्रिस्त गाजवला आणि पाऊल दिमिश्काच्या वाटेवर असताना त्याला ख्रिस्ताचं दर्शन झालं आणि त्यानंतर त्याचं परिवर्तन आम्हाला झालेलं दिसतं. त्यानंतर त्याला अनेक प्रकारे सूचना मिळाल्या आणि त्या सूचनेप्रमाणे पाऊल आपल्या सेवेला प्रारंभ करत आहे. आणि तो पुढे आम्ही पाहतो की तो ख्रिस्त गाजवत आहे. तो कोणता ख्रिस्त आहे? गलतीकारास पत्र याचा 2 अध्याय 20व्या वचनामध्ये तो म्हणतो की मी यापुढे ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे. 3:1 मध्ये तो म्हणतो वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त हा मी वर्णन करून ठेवलेला आहे. पुढे तो म्हणतो 6:14 मध्ये ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय कसलाही अभिमान बाळगणे माझ्याकडून न हो. प्रियांनो, पावलाने देखील अशा प्रकारचा ख्रिस्त गाजवला.
पावलाने देखील अगदी विश्वासाने आपली सेवा ख्रिस्ताच्या संदर्भात लोकांसमोर प्रगट केली. आणि म्हणून आम्हाला समजून घेतलं पाहिजे प्रियांनो, आम्ही गाजवत असलेला ख्रिस्त कोणता आहे. एका भारतीय संत महंताने, त्या स्कॉलरने असं म्हटलेलं आहे की जर येशू ख्रिस्त भारतामध्ये जन्मला असता तर माझ्या रक्ताने मी त्यांचे चरण पुसले असते. एक अभ्यास करणारा व्यक्ती जर येशू ख्रिस्ताला इतक्या जवळून समजू शकतो, येशू ख्रिस्ताचं महात्म्य समजू शकतो, येशू ख्रिस्ताची सेवा समजू शकतो, तर आपण का समजू नये. आणि हे महत्वाचं आहे प्रियांनो, जो येशू ख्रिस्त आम्हाला पाहिजे आहे तो येशू ख्रिस्त आम्हाला प्राप्त झालेला आहे काय, त्या येशू ख्रिस्ताची घोषणा आम्ही करतो काय, हे महत्वाचं आहे प्रियांनो. म्हणून आम्ही आज थोडक्यामध्ये पाहत असताना 5-6 गोष्टी येशूच्या सेवेबद्दल पाहूया. पहिली गोष्ट, येशू ख्रिस्त या जगात देहधारण करून आलेला असताना तो कठीण मार्गाने चालत राहिला. आम्ही पाहतो या 13व्या वचनामध्ये, 23व्या वचनामध्ये आणि लूक 5:16 की त्याचा मार्ग हा कठीण होता. तो एकटाच होता, त्याला साथ देणारे कोणी नव्हते आणि सर्व ठिकाणी तो प्रार्थनेसाठी देखील एकटाच होता. येशूचा मार्ग हा एकट्याने चालायचा मार्ग आहे प्रियांनो. आम्हाला मंडळी आहे, आम्हाला आमचे लोक आहे, आमचं कुटुंब आहे, सगळं काय आहे, परंतु जेव्हा आम्हाला येशूच्या मार्गावर चालायचं आहे त्यावेळेस आम्ही एकटेच असणार प्रियांनो. पाहूया आपण देवाचे किती संत, त्यांचा इतिहास वाचतो, ते स्वतः येशूच्या मार्गाने एकटेच चाललेले आहे प्रियांनो. येशू देखील एकटा चाललेला आहे. काय ह्या येशूकडे आम्ही पाहिलेलं आहे काय? एकटा चालणारा ख्रिस्त आम्हाला समजलेला आहे काय? ती गोष्ट अतिशय महत्वाची. दुसरी गोष्ट, तो या जगात असताना स्वतःला नेहमी प्रगट करीत राहिला. त्याचं प्रगटीकरण त्यांनी दिलं, परंतु लोकांना ते समजलं नाही. त्यांनी स्वतः सांगितलं, अंधारामधून तो समुद्रावर चालत येत असताना शिष्यांना म्हणाला, भिवू नका, मी आहे. आणि अशा प्रकारचं प्रगटीकरण. आणि त्यानंतर वादळात सापडलेले शिष्य, आणि त्यांनी जेव्हा पाहिलं की सर्व वादळ आणि सर्व प्रकारचं संकट टळलं आहे, त्यावेळेस त्यांनी कबूल केलं की हा जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रियांनो, त्यांनी स्वतःला नेहमी प्रगट केलेला आहे. तो ख्रिस्त आम्हाला समजलेला आहे का प्रियांनो? हे महत्वाचं आहे प्रियांनो. पुढे आम्ही पाहतो त्याचं दैवी सामर्थ्य प्रगट होत राहिले. 14 आणि 20 आम्ही पाहतो की 5,000 जेव घातल्यानंतर ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. हे दैवी सामर्थ्य त्याचं होतं. प्रियांनो, आम्हाला समजलं पाहिजे की अशा प्रकारे दैवी सामर्थ्य ज्याच्याजवळ आहे तो ख्रिस्त आमच्या जवळ आहे का, ते पण आम्हाला समजलं पाहिजे. त्या ख्रिस्ताला आम्ही जाणून घेतलं पाहिजे. पुढे आम्ही पाहतो की त्याने लोकांच्या गरजांची पूर्तता केली. तो यावे इरे परमेश्वर आहे, पुरवठा करणारा परमेश्वर आहे, योग्य समयी योग्य ते देणारा परमेश्वर आहे. याची अनुभूती, याचा अनुभव आम्हाला आलेला आहे का? जर आलेला असेल तर आम्ही देखील घोषणा करताना म्हणू की त्या परमेश्वराजवळ या, तो सर्व गोष्टींची पूर्तता करतो, तो सर्व गोष्टी देतो, नाही का? आणि म्हणून ही गोष्ट आम्हाला समजली पाहिजे. पुढे आम्ही पाहतो की सर्व प्रसंगी तो उपस्थित राहिला. येशू ख्रिस्त सेवा करत असताना कुठेही अनुपस्थित राहिला असं म्हटलेलं नाही. तो सर्व प्रसंगी उपस्थित राहिला आणि त्याची उपस्थिती ही अतिशय महत्वाची होती. जिथे तो गेला तिथं त्यांनी त्याचं सामर्थ्य आणि त्याची सेवा घडवून आली. प्रियांनो, रोगी बरे झाले, दीन दुःखी बरे झाले, संकटात होते, दुःखात होते, आक्रोश करणारे होते, त्यांचे अश्रू पुसले गेले, कारण तो तिथे होता. त्याचप्रमाणे
आणखी एक गोष्ट आम्हाला तिथं समजली पाहिजे की शास्त्री आणि परुषी आणि तात्कालिक धर्मरूढींच्या बंधनात असणारे लोक, आध्यात्मिक रीतीने बंधनात असणारे लोक, त्यांची देखील सुटका करण्यासाठी ख्रिस्त हजर होता. ख्रिस्त त्या ठिकाणी उपस्थित होता. आणि इब्री लोकाच्या पत्रामध्ये हे वचन अतिशय सुंदर रीतीने त्याने नमूद केलेलं आहे. आणि ते वचन असं म्हणतं की ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगिले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्या सर्वांना सहाय्य करण्यास तो समर्थ व्हावा. प्रियांनो, तो आपल्या अगोदर गेलेला आहे. त्याने आपल्या अगोदर दुःख भोगलेले आहे. आणि म्हणून जे आम्ही संकटात आहोत, जे आम्ही दुःखात आहोत, त्या आमच्यासाठी तो नेहमी उपस्थित असतो. आणि म्हणून तो आमचा आगंतुक आहे, तो आमचा फोर रनर आहे. त्या ख्रिस्ताला आम्ही ओळखलं काय? त्या ख्रिस्ताला आम्ही जाणून घेतलं काय? हे अतिशय महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे इब्री 7:25 मध्ये असं म्हटलेलं आहे की तो ह्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास समर्थ आहे. हा ख्रिस्त देवाकडे जे जातात त्यांना तारण्यास समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. प्रियांनो, असा ख्रिस्त आम्हाला हवा आहे. असा ख्रिस्त आम्हाला गाजवण्याची गरज आहे. असा ख्रिस्त आमच्या जीवनात दिसायला पाहिजे. प्रियांनो, त्याच्याशिवाय आमची साक्ष प्रभावी होणार नाही. आमचं जीवन हे ख्रिस्ती जीवन जिवंत असणार नाही. प्रियांनो, म्हणून आम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर आम्ही पाहतो की तो संरक्षण करणारा ख्रिस्त आहे. त्याने जहाजात असलेले, नावात असलेल्या सर्व वादळात संकटात सापडलेल्यांना त्याने वाचवलं, त्यांचा बचाव केला. आणि मग तो स्वतः असं म्हणतो की मी त्यांना सार्वकालिक जीवन दिलेले आहे. योहान 10:28 मध्ये त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. अतिशय खात्रीशीर संरक्षण ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. तो ख्रिस्त आम्ही जाणला काय? ख्रिस्त माझा संरक्षण करता आहे ही साक्ष आमच्यामध्ये आहे काय? तो ख्रिस्त आम्हाला जाणण्याची गरज आहे. प्रियांनो, त्यानंतर शेवटी आम्ही पाहतो की त्या ख्रिस्ताने लोकांना शांती प्रदान केलेली आहे. आणि तो म्हणतो की माझी शांती मी तुम्हास देतो. जग देते तसे मी देत नाही, तर माझी शांती मी तुम्हास देतो, जी चिरकाल टिकणारी आहे, जी शाश्वत आहे, ज्या शांतीमध्ये क्षमा आहे, ज्या शांतीमध्ये समाधान आहे, जी शांती आम्हाला त्या स्वर्गीय जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी सहाय्य करणारी आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज महत्वाचं हे आहे की या सर्व अभ्यासक्रमातून जो अभ्यास आम्ही केला, जे चिंतन मनन आम्ही केलं, त्यामधून आम्ही कोणता ख्रिस्त जाणून घेतलेला आहे? काय तो ख्रिस्त आहे काय? तो आम्हाला नेहमी या सर्व परिस्थितीतून उभा करणारा आहे. या सर्व परिस्थितीतून आमच्या मुखातून एक सामर्थ्यशाली साक्ष निर्माण करणार आहे. त्या ख्रिस्ताला आम्ही जाणून घेऊया, त्या ख्रिस्ताला आम्ही समजून घेऊया आणि त्यामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. देव करो या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वादित करू. अतिशय सुंदरसं देवाचं पवित्र वचन आमच्यापर्यंत आलेलं आहे. परमेश्वराला मी धन्यवाद देतो यासाठी. प्रभूची मी स्तुती करतो आणि रेव्हरंड विश्वास पाडवी यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो, कारण की खऱ्या रीतीने आमच्या प्रभूने आपली ओळख आम्हाला दिलेली आहे. आणि ही प्रभूची ओळख तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये कोणत्या स्वरूपाची आहे? ख्रिस्ताला आपण काय म्हणून ओळखता? हा प्रश्न आज सकाळच्या मननात आपल्या मनामध्ये आपण घेऊया. आजच्या या सकाळी पुन्हा एक वार नित्य प्रार्थना विनंत्या आहेत. त्या सगळ्या नित्य प्रार्थना विनंत्या आपण घेणार आहोत. मी आपल्या मंडळीचे पंच आहेत श्री राजेंद्र व्यास आपल्याला विनंती करणार आहे की आपण पुढे येऊन सर्व विषय घेऊन प्रार्थना करायची आहे. त्यानंतर प्रभूची प्रार्थना म्हणू आणि मग आपण आशीर्वाद घेणार आहोत. तत्पूर्वी ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांना जन्मदिवसाच्या मी शुभेच्छा देतो. मंडळीच्या वतीने आज श्री सेबॅस्टियन जयकर सर यांचा जन्मदिवस आहे आणि सुस्मित शेंबळे यांचा जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपल्याला शुभेच्छा आहेत. सोबतच येणाऱ्या दिवसामध्ये तरुणांचं संमेलन आहे, VBS आहे,
हे कार्यक्रम देवबाप आशीर्वादित करो. येणारे वक्तेगण त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. आपण आरव वाघ या लहान मुलासाठी प्रार्थना करूया. थोडीशी कावेची लागण आहे त्याला, तो 3 दिवसापासून उपचार घेतोय. तर आपण त्याची आज सकाळी प्रार्थनेत आठवण करूया. प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर बापा, आजच्या सकाळबद्दल आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तू महान आहे, तू प्रशंसनीय आमचा परमेश्वर आहे. स्तुती स्तवन आम्ही तुला देतो परमेश्वरा. तू आमच्यावर दया केली, आमच्यावर कृपा केली, आमच्या आयुष्यामध्ये अनेक तू आशीर्वाद दिलेस. तुझ्या पवित्र हातामध्ये घेऊन तू आम्हा प्रत्येकाला प्रतिदिनी चालवतोस, सांभाळतोस. याबद्दल आम्ही आभार मानतो परमेश्वरा. गीतांच्याद्वारे आम्ही जी स्तुती स्तवन केली. तू महान आहे, तुझं कार्य महान आहे. संपूर्ण मानवजातीचा नाश होणे तुझी इच्छा होती परमेश्वरा. आणि आपले एकुलता एक पुत्र तू ह्या जगामध्ये आमच्यासाठी दिलास. पापांची क्षामधली तारण दिलंस. आणि हे सर्व करत असताना तुझ्या पुत्रांनी अतिशय यातना सहन केला, छळ सहन केला. हे केवळ परमेश्वर आमच्यासाठी ते सर्व केलं परमेश्वर. याबद्दल आभार मानतो तुझ्या त्या बलिदानाबद्दल, तुझ्या त्या त्यागाबद्दल, ज्याच्याद्वारे प्रभू आम्हा प्रत्येकाला अद्भुत आशीर्वाद दिला. आम्ही आभार मानतो पुन्हा आजच्या सकाळबद्दल. आणि विशेष करून तुझ्या दासाने ते तुझं पवित्र वचन आम्हा प्रत्येकाला दिलंस, त्याबद्दल आभार मानतो परमेश्वरा. आम्ही जितक्या वेळेस आम्ही तुझे वचन ऐकू, मनन करू, त्याद्वारे प्रभू अनेक आशीर्वाद जे आम्ही कधी विचार करू शकत नाही असे आशीर्वाद तू आमच्या समोर ठेवतोस. एक अद्भुत मार्गदर्शन देतोस, त्याबद्दल आभार मानतो परमेश्वरा. तुझ्या दासाबद्दल आमची स्तुती करतो परमेश्वरा. त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या सेवेबद्दल आम्ही आभार मानतो परमेश्वरा. आजच्या सकाळी पुन्हा नव्याने प्रभू आम्ही आज आमच्या संपूर्ण भारत देशासाठी प्रार्थना करतो प्रभू. भारत देशाची परिस्थिती तू जाणतोस, तू समजतोस. अनेक जाती धर्माचे लोक या देशामध्ये राहतात परमेश्वरा. सर्वांमध्ये प्रीतीचे वातावरण असू दे, सर्वांमध्ये सामंजस्यपणाचा आत्मा असू दे. आणि या संपूर्ण देशामध्ये प्रभू राहत असताना देशाप्रती आमचे जे कर्तव्य प्रभावी पार पाडत असताना तुझी कृपा आम्हा प्रत्येकाला पुरव. देशाचा सर्व प्रकारचे विकास होऊ दे. एक नवीन कल्पना, एक नवीन योजना शासनाला ते यासाठी की परमेश्वरा ह्या संपूर्ण देशामध्ये गरिबी जे काही गोष्टी परमेश्वर त्या नष्ट व्हाव्या आणि प्रत्येकाने एक आनंदाची जीवन जगावं म्हणून ह्या दिवसामध्ये प्रत्येकाला लागणारी कृपा पुरव. विशेष करून देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती, सर्व राज्याचे मुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळ, शासकीय कर्मचारी, पदाधिकारी या सर्वांना नवीन कृपा, एक नवीन मार्गदर्शन, एक नवीन सामर्थ्य पुरव. ज्यासाठी की प्रभू त्यांचे जीवन, त्यांची सेवा सर्वांगीण विकासासाठी होऊ दे, आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. पुन्हा परमेश्वर आम्ही विशेष करून प्रार्थना करतो आमचे जे प्रिय लोक प्रभू या आजारी आमच्या वयोवृद्ध माता पिता त्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो परमेश्वरा. लागणारी कृपा, सर्व प्रकारचे आरोग्य त्यांना दे. घरामध्ये राहत असताना परमेश्वरा संपूर्ण घराचे जे लोक त्यांची काळजी घेते परमेश्वर त्यांना लागणारी कृपा पुरव, आशीर्वाद दे. पुन्हा प्रभू आम्ही विशेष करून प्रार्थना करतो आमच्या संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट, कलेक्टर ऑफिसचं डिपार्टमेंट आणि जिल्ह्याचे संपूर्ण नेतृत्व करत असताना तो त्यांच्याद्वारे प्रभू एक शांती प्रस्थापित होऊ दे. आणि या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रभू ज्या शासनाच्या योजना प्रभू त्यांच्याद्वारे प्रभू ह्या जिल्ह्यामध्ये सदैव राबल्या जाऊ दे, हीच आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. पुन्हा प्रभू स्थानिक मंडळी, प्रत्येक कुटुंब आम्ही तुझ्या हाती सोपतो. प्रत्येक कुटुंबात तुझी प्रार्थना, तुझी स्तुती सर्व असावी. प्रत्येक कुटुंबाने अनेकांसाठी प्रार्थना कराव्या. आणि एवढंच नाही तर परमेश्वरा प्रतिदिनी प्रत्येक रविवारी प्रभू उपस्थित राहून प्रभू तुझे स्तुती स्तवन करावे, तुझ्या वचनाचं मनन करावं. एक नवीन जीवन, एक नवीन आशीर्वादाचं जीवन प्रत्येकाने जगावं म्हणून ह्या दिवसामध्ये प्रत्येकाला लागणारी कृपा पुरव. पुन्हा परमेश्वरा आम्ही आमचं जीवन तुला अर्पण करतो. तुझ्या पवित्र वचनाबद्दल आम्ही आभार मानतो आणि विशेष करून प्रार्थना करतो परमेश्वरा. आज आमचे जे प्रियजनाचे आज वाढदिवस आहे परमेश्वरा, विशेष करून आमचे अगस्टीन जयकर आणि सुष्मित शेंबळे ह्या प्रिय लेकरांच्या प्रिय भावाच्या वाढदिवस आहे परमेश्वरा. ह्यांना लागणारी कृपा पुरव. त्यांचे जीवन, त्यांची सेवा तुझ्या गौरवासाठी, तुझ्या मंडळीसाठी, संपूर्ण काउन्सिल क्षेत्रासाठी अशी आशीर्वादित होऊ दे यांची प्रार्थना आहे परमेश्वरा. लागणारी कृपा, सर्व प्रकारचे मार्गदर्शन त्यांना दे. त्यांचे जीवन सदैव प्रभू या मंडळीसाठी, या कुटुंबासाठी आणि प्रत्येकासाठी आशीर्वादाचे कारण असू दे, ही आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. पुन्हा प्रभू आम्ही आमचं जीवन तुला हाती सोपतो. संपूर्ण दिवसभराच्या आम्हा प्रत्येकाच्या कामात, आम्हा प्रत्येकाच्या सेवेतून मदत करता हो. लागणारी कृपा पुरव, सर्व प्रकारचं संरक्षण दे आणि आमचं जीवन परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी एक नवीन आशीर्वादाने भरलेले जीवन असू दे, ही आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. पुन्हा आभार मानून आजची सकाळ आम्ही तुझ्या हाती सोपतो परमेश्वरा. तो आमच्या सांभाळाने बचाव कर. आमची प्रार्थना ऐकलीस
आम्ही आभार मानतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद ब्रदर. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमची ऋण्यास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता येथे जमलेल्या सर्व प्रियजनांबरोबर, ज्या प्रियदासाने आज वचनाची सेवा केली, रेव्हरंड विश्वास पाडवी यांच्याबरोबर, त्यांच्या कुटुंब परिवाराबरोबर, वयसच्या सर्व संबंधित मंडळांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या देखील सकाळी 10 वाजता आपण ऑनलाईन मनन चिंतन घेणार आहोत. उद्याची वचनाची जी सेवा आहे ती सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.